नमस्कार. मी कविता स्वागत करते आजच्या नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये. तर आज होती भावाची हळदी आणि हळदी असल्यामुळे ना पहिले संध्याकाळी ना आम्ही गावाकडे गाव दर्शनासाठी निघालो होतो. मग तिथून आम्ही पूर्ण दर्शन वगैरे करून आलो. मी खूप दिवसानंतर असं गावामधले म्हणजे माझ्या माहेरचे सगळे देव वगैरे बघितले, सगळ्या देवांचे दर्शन वगैरे घेतले. माझ्या लग्नानंतर डायरेक्ट 10 वर्षांनी मी गावातले सगळे देव वगैरे बघत होती, दर्शन वगैरे घेत होती. सगळं चेंजेस वाटत होतं, कारण की लवकर असं गावात जात नाही. आमचं गाव एका बाजूला आहे आणि आम्ही राहतो एका साईडला, त्यामुळे गावात जास्त जाण्याचं एवढं वेळ येत नाही, मंदिरामध्ये जास्त वगैरे. तर भावाच्या हळदी लग्न हे होतं, त्याच्यामुळे त्याच्यासोबत मी पण गेली होती. माझी वहिनी होती, दादा होता. आम्ही सगळेजण मस्त गाडीवरती एन्जॉय करत गेलो आणि प्रांजल होती मामासोबत मस्त बसलेली. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो. आमच्या इथं दिवट्या वगैरे असतात. लग्नाच्या पहिले देव बनवतात ना, तर देवांना पूजा वगैरे करतात, नैवेद्य वगैरे दाखवतात, ते सगळं वगैरे झालं. आणि त्याच्यानंतर हळदीचा प्रोग्राम सुरू झाला. एवढी सगळी गर्दी, एवढे सगळे पाहुणे होते ना आमचे नातेवाईक. तुम्हाला ते पुढचं बॅकनी जास्त दाखवता आलं नाही. माझ्या मोबाईलचं स्टोरेज आहे ना खूप आजकाल जास्त होतं आहे आणि काय एडिट करावं, काय ठेवावं काहीच कळत नाही. त्यामुळे ना स्टोरेज खूप झालेलं आहे. आत्या, मामा, पाहुणे रावळे आमचे एवढे आहे ना, नातेवाईक वगैरे सगळे खूप. आणि भावकी पण आमची खूप मोठी, त्यामुळे ना वहिनी त्या वगैरे आमचा गोंधळ खूप मोठा असतो. आमचा आवाजच एकदम हाय होतो आणि आमच्या वहिनी त्या पण एकदम एन्जॉय करतात. मस्त वाटतं, छान वाटतं. त्यांचा स्वभाव वगैरे सगळ्यांची खूप सुंदर आहे. आणि आम्ही एकत्र आलो ना, तर मग आमचं विचारूच नका गोंधळ काय असतो. हळदीच्या वेळेस पण आम्ही एवढा गोंधळ घातला होता. आणि तुम्ही त्या पुऱ्यांचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये पण एवढे गाणे वगैरे म्हटले होते ना आमच्या त्या. म्हणजे भावाजवळ एक वहिनी उभ्या बघा, येलो कलरची साडी घातलेली एकदम बारीक. त्यात एवढ्या गाणे म्हणतात ना, त्यांचे गाणे खूप छान असतात. आणि त्या खूप म्हणजे हसून खेळून स्वभाव सगळ्यांचे असतात. तसे सगळ्याच वहिनी खूप सुंदर आहे, स्वभावाने पण छान आहे. आणि भाऊ पण मला खूप आहे सगळे. तर मग आता आम्ही सगळे ग्रुप असे फोटो काढत होतो. पहिले नाही का त्यांच्या जावांचे काढले, नंतर मम्मीने ते त्यांचे जावा, नंतर मग आम्ही भाऊ वगैरे, बहिणी, भाऊजया वगैरे आम्ही असे सगळ्यांनी खूप फोटोज काढले. आणि भावाचे मित्रमंडळी तर त्यांचे छत्रपती संभाजीनगरवरून त्याची एक बसच भरून आलेली होती सगळं मित्रमंडळीची, कारण की त्यांना संडेची हळद असल्यामुळे सुट्टी होती आणि मंडेला लग्न होतं. तर मग त्यांना सुट्टी नव्हती म्हणून ते डायरेक्ट हळदीमध्येच आले होते ना. त्याला मधूनच हळद लावता उचलून घेऊन पळायचे ते लोक, म्हणजे त्याचे फ्रेंड कंपनीतले. आणि मग परत आम्ही त्याला बोलवून आणायचो की बाबा चल, टाईम होतोय. मग फोटोज वगैरे काढले. सगळे गावातले पण एवढे सगळे जास्त लोक वगैरे आलेले होते, सगळे भावकीतले, गावातले. आमच्या इथं हळदीला खूप मज्जा येते, म्हणून आम्ही ना शक्यतो आमच्या इकडे ना हळद ना घरीच ठेवल्या जाते. म्हणजे सगळेजण येतात, ज्यांना उद्या लग्नाला यायला जमत नाही ते सगळेजण हळदीला येतात. गावातले पण येतात, शेजारी वगैरे सगळे येतात, भावकी असते. मग हळदीमध्ये खूप मज्जा येते. तसं वरातीमध्ये पण एवढी मज्जा येत नाही. तर हे बघा, माझ्या आत्या आहेत आणि माझी आजी आहेत, म्हणजे आजीच्या 3 लेकी आहेत. मस्त सगळ्यांचे फोटोशूट वगैरे केले. नंबर लागतच नव्हते, पटपट तिथं नंबर लागल्यासारखं उभं राहावं लागायचं, तेव्हा फोटोज काढायला भेटत होते, अशी एवढी गर्दी होती. त्यानंतर इथं चालू होतं आमच्या काकीचं आणि त्यांचं सगळ्यांचं, आत्या असेल, मावशा असेल, सगळ्यांचं चालू होतं इथं मस्त. सगळं जिकडं तिकडं झालं. जेवण वगैरे झाल्यावर मग गाणे वगैरे लागले डीजेनं, मग सगळ्यांचे अंग असं हलायला लागले. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला, छान मस्त हळदी वगैरे एन्जॉय केला. इथं बघा माझी मम्मी आणि माझी काकी आहे, त्यांनी पण मस्त डान्स वगैरे केला, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर मग हे असतं काहीतरी परंपरा आहे ही, की मंडोळी वगैरे गाणं म्हणून मंडोळी वगैरे बांधतात आणि हे हातामध्ये गव्हाचं काहीतरी बनवतात, त्याला काय म्हणतात मला पण माहीत नाही. मग ते दिवा वगैरे बघायचं नसतं म्हणून त्यांना डोळे झाकायचे असतात. मग हे डोळे असे रुमालाने झाकवायचे आणि मग आहे ना ते काहीतरी बोलतात. मग ते बोलून वहिनींच्या आणि त्यांच्या आहे ना ओटीमध्ये ते टाकायचं असतं आणि मग त्यांना नाव वगैरे घ्यायचं असतं. आणि एकीकडं आहेर मोडायचं पण चालू होतं, कारण की सकाळी खूप लवकर निघायचं होतं, म्हणून मग आदल्या दिवशी सगळ्यांचे आहेर वगैरे मोडून घेतले. भावकीतले लोकांना नाही का टोपी उपरणं वगैरे आणि बायकांना साडी वगैरे देऊन असं काहीतरी आहेर मोडतात. मग ते आहेर वगैरे मोडून झाले, म्हणून मला वहिनीने त्यांनी असं एवढं मोठा टिक्का लावून दिला होता. आम्ही जास्त हळदच नाही खेळलो, कारण की एवढी गर्दी होती ना, हळद खेळायलाच जमलं नाही आम्हाला. नाहीतर आम्ही जास्त होतो, त्यामुळे आम्हाला खेळायची होती हळद. आणि जेवढी आम्ही हळद कालवली होती ना, ती पूर्ण संपूनच गेली. सगळ्यांनी लावत फोटो काढत सगळी हळद संपून गेली. थोडीशीच प्रांजलचे पप्पा, माझा मोठा भाऊ, छोटा भाऊ वगैरे ते सगळे खेळले होते. तर बघा असं हे आहे ओटीमध्ये ना, ते काहीतरी असतं ते
गव्हाच्या पिठापासून बनवलेलं असतं. ते असं धरायचं असतं आणि मग ते नाव घ्यायचं असतं. मग आता इथं वहिनी नाव घेत आहे. नाव तुम्हाला ऐकायला भेटणार नाही, कारण की डीजेचा आवाज एवढा होता ना की हे काय बोलताय ना हे सुद्धा काही कळत नव्हतं. पण आपलं चालू होतं त्यांचं सगळ्यांचं, नाही का. इथं सगळ्या वहिनी त्याच आहे. एक 5 जणी हळदी कुंकू लावतात नवरदेवाला आणि मग ते त्यांच्या ओटीमध्ये ते गव्हाचे जे गोळे केलेले असतात ना ते टाकायचे असतात. मग तेलवण वगैरे असतं, मग काकण वगैरे असतं. खूप अशा परंपरा होतात. मग असं एकाने असं नाही का इथं ते नाव वगैरे घ्यायचं असतं. नाव घ्या असं काहीतरी म्हणतात, ते मला पण येत नाही. नाही ग, तसं नाही ग. उखाणा नाही घेत, म्हणजे उखाणा घेतात पण ते काहीतरी बोलतात पहिले, ते मला एवढं काही माहिती नाही आहे. पण असं आपल्या गावाकडचं, आमच्या गावाकडे होतं. तुमच्या गावाकडे होत असेल तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या पण गावामध्ये काय काय रीतिरिवाज असतात. गाव बदललं की रिवाज पण चेंज होतात. तसं असतं, गाव बदलली का भाषा चेंज होते, गाव बदलली का रिवाज चेंज होतो. तसं असतं. प्रत्येक गावागावांमध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात, रिवाज असतो. तर आमच्या इकडं असं आहे. तर तुमच्याकडं असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता बघा, हे सगळं त्यांच्या जावांचा कार्यक्रम चालू आहे बरं का. एक उठली दुसरी बसती आहे. आणि आमच्या सगळ्यात मोठ्या वहिनी आहे, ते येल्लो कलरची साडी घातलेली ना, त्या वहिनी सगळ्यांना गाईड करता येईल, असं करायचं तसं करायचं, नाव घ्यायचं. त्या खूप म्हणजे हुशार आहे सगळ्या गोष्टीमध्ये. गाणे म्हणायला पण हुशार आहे, एकदम मस्त आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. चंचल आहे, फक्त त्यांची तब्येतच वाढत नाही. तर त्या वहिनी खूप म्हणजे एन्जॉय त्या असल्या की मस्त एन्जॉय होतो. आणि बघा आता इथं एक वहिनी उठली दुसरी वहिनी बसली. ह्या सगळ्या त्यांच्या जावा त्या सगळ्यात मोठ्या वहिनी आहे. तर बघा आता यांचं चालू आहे तेच. 4-5 जणी मिळून ते करायचं असतं आणि त्याच्यानंतर तो दिवा आहे ना विझवून ठेवायचा असतो आणि मग त्याचे डोळे वगैरे विझवायचे असतात. हे डोळे वगैरे ना उघडायचे असतात. तर मग डोळे वगैरे उघडले. आता सगळं झालेलं आहे. आता काय काकण बांधायचा कार्यक्रम होणार आता. आणि त्याच्यानंतर मग ते पायावरती स्वस्तिक वगैरे काय काढतात ते पण काढलं. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच ब्लॉग शूट करते आहे, कारण की माझा मेकअपचा याचं काही ब्लॉग मला शूट करायला जमलं नाही. माझ्या मोबाईलचं स्टोरेज खूप होतं आहे. मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओ काढण्यासाठी ना काहीतरी कॅमेरा किंवा गोप्रो कॅमेरा वगैरे असं काहीतरी घ्यावं. अजून माझ्याकडून खूप क्लिप वगैरे डिलीट पण झाल्या, मोबाईलचं स्टोरेज जास्त असल्यामुळं. नंतर लग्न वगैरे लागलं ते तर काय मी शूटिंग घेतलं नाही. तुम्ही ते शॉर्ट ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट रीलमध्ये बघितलं असेल. लग्नाचे व्हिडिओज मी टाकलेले आहे, तिथं जाऊन बघू शकता तुम्ही, नाहीतर शॉर्ट व्हिडिओ. तर बघा इथं हे लग्न वगैरे लागतं, जेवण वगैरे झाल्यानंतर असं सुन्मुख वगैरे बघायचं असतं ना, तर त्याच्या अगोदर आहे ना जेवढे नवरदेवाकडचे असतात वराडी असतात ना नवरदेवाकडचे, त्यांचे सगळ्यांचे ना नवरीकडचे म्हणजे मुलीकडचे ना आपले पाय धुतात आणि आपल्या असं हसी मजाक करतात, मस्करी करून आपले ना पाय वगैरे धुवून आपल्याला मेकअप करतात, नाही का, असं विहीनबाई टाईप. तर मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो. विदाईचं वगैरे काही शूटिंग नाही घेतलं, आम्ही डायरेक्ट घरी आलो. हे असं आम्ही पोस्टर वगैरे बनवलेलं होतं. त्याच्यानंतर मग काय नवरदेव नवरीचं वेलकम झालं छान असं. फटाके वगैरे भरपूर असे फटाके वगैरे वाजवलेत. त्याच्यानंतर मग आमच्या काकींनी ना मस्त वहिनीचं आणि आमच्या दादाचं मस्त स्वागत केलं. आणि त्याच्यानंतर वरात पण होणार आहे, घराचं वेलकम कसं होणार आहे ते पण सांगते मी. आणि इथले उखाणे वगैरे पण त्यांनी छान घेतलेले, पण ते कोणाच्या मोबाईलमध्ये शूटिंग केले ते कोणाकडं आहे ते काय मला भेटलेच नाही. त्यामुळे माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आता इथं डीजेचा आवाज चालू होता, बाहेर देवाची गाणी लावली होती. वरात असते ना, तर वरातीचे चालू होते सगळे तयारी, आणि आचारी पण आलेले होते. एका साईडला भाजी चपात्यांचा स्वयंपाक पण चालू होता. आणि आमच्या वहिनीचं चालू होतं मस्त हे लग्न म्हणजे घरामध्ये घेतल्यानंतर असं काहीतरी असतं ना, ते चपाती वगैरे ते उचलायचं असतं. त्याच्यानंतर तांदूळ असतं, तांदूळाचा गेम असतो. त्याच्यानंतर मग हे असतं नाही का, हे चपातीचं काय असतं काय माहीत नाही. ते म्हणतात कोणात किती जीव आहे ते बघायचं असतं, कोण कोणासाठी किती ठेवू शकतं, जीव लावू शकतं की असं काहीतरी होतं. हे पण वहिनीने त्यांच्याकडून करून घेतलं. मस्त वाटत होतं, मज्जा येत होती. तर त्याच्यानंतर मग ते तांदळाचं असतं. त्याच्यानंतर मग ते पाण्यामध्ये अंगठी वगैरे सापडतात ते होतं. आणि नाव वगैरे जर चेंज करायचं असलं तर मग आजच्याच दिवशी चेंज करायला भेटतं. त्यामुळं मग हे सगळे खेळ खेळल्या जातात. तुमच्याकडे कोणते कोणते खेळ आहे नवरदेव नवरीचे ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघा तांदूळ घेतले होते. आता वहिनी ना मस्त त्याच्यामध्ये अंगठी लपवणार होत्या आणि मग ते दोघांनी शोधायचं होतं. तर हा पण गेम बऱ्याच वेळ चालत होता, खूप भारी वाटत होतं.
आणि त्यांचा दोघांचा लूक पण खूप सुंदर होता. आणि तुम्हाला पहिला लूक बघायला नाही भेटला वाटतं तुम्हाला, डायरेक्ट तुम्हाला सप्तपदीचाच लूक बघायला भेटला. पहिला लूक पण त्यांचा छान होता. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे, रील बनवले होते ना, तर त्या रीलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ते तुम्ही ना रील जाऊन बघू शकता, खूप छान आहे. तर बघा इथे तांदळाचं असं 5 हे केलेलं आणि त्याच्यामध्ये अंगठी लपवलेली. मग ती कोणाला सापडते ते बघायचं आणि मग आमच्या दादाला ती अंगठी सापडली. असं 5 वेळा करायचं होतं. मग ते मस्त त्यांनी 5 वेळा ती अंगठी वगैरे लपवली होती. छान असं लग्न सगळं व्यवस्थित सगळं पार पडलं. आणि उद्याचा ब्लॉग खूप छान असणार आहे. हळद फेडण्याचा म्हणजे हळद उतरवण्याचा कार्यक्रमाचा असणार आहे. मस्त छान होणार आहे उद्याचा ब्लॉग बघायला पण तुम्ही विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लग्न कसं वाटलं, हळदी कशी वाटली, सगळं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आमच्या दादा वहिनीला खूप खूप आशीर्वाद द्या, छान छान शुभेच्छा द्या. तर चला भेटू उद्याच्या छान अशा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.